आज मी तुम्हाला दाखवणार आहे ते जशी लग्नाच्या पंक्तीमध्ये छोले बटाट्याची जी रस्सा भाजी असते ती आज तुम्हाला दाखवणार आहे। तर चला तर मग श्रद्धा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी रात्रभर पाण्यामध्ये छोले भिजत ठेवले होते। त्याच्यामध्ये टाकत आहे 2 लवंग, थोडी हळद, इथे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 1 ग्लासभर पाणी टाकायचं आणि मी 2 बटाटे वरती ठेवलेले आहे। ते सुद्धा आपले छोले बरोबर चांगले व्यवस्थित शिजून जातात। आता याला झाकण लावून 4 शिट्ट्या करायच्या। इथे मी 2 पळी तेल टाकत आहे। इथे तेल थोडं गरम झालं की याच्यात मी खडा मसाला टाकत आहे। तेजपत्ता आणि पूर्ण खडा मसाला आहे तो साधारण 2 ते 3 मिनिट चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा। इथे आपला खडा मसाला चांगला व्यवस्थित तेलामध्ये परतून झालेला आहे। आता त्याच्यात एक मध्यम आकाराचा मी कांदा घेतला होता, त्याची पेस्ट केली होती, ती चांगली व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची। आपला कांदा सुद्धा चांगला व्यवस्थित तेलामध्ये परतून झालेला आहे। आता इथे 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट टाकत आहे, ती सुद्धा चांगली व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची। इथे आपला कांदा आलं लसूण पेस्ट चांगली व्यवस्थित परतून झालेली आहे। आता 1 वाटीभर मी टोमॅटोची प्युरी टाकत आहे, ती सुद्धा चांगली व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची। त्याची टाकायची थोडी हळद, 2 चमचे लाल तिखट, ते सुद्धा चांगलं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं। तर त्यावर झाकण ठेवायचं, साधारण 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवायचं। इथे आपले 5 मिनिटं झाले आहे, आपण झाकण उघडून बघू। तुम्ही बघू शकता तिथे आपला कांदा टोमॅटोची प्युरी एकदम चांगली व्यवस्थित शिजून झालेली आहे, चांगली व्यवस्थित परतली गेलेली आहे। आता त्याच्यात 1 चमचा टाकायचा छोले मसाला, तो सुद्धा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा। ते त्याच्यामध्ये छोले टाकून द्यायचे, बटाटा, थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं। आपण पहिल्यांदा मीठ टाकलं होतं हे लक्षात ठेवायचं। आता चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं। तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, पाणी आपण आपल्या आवडीनुसार टाकायचे। थोडी कस्तुरी मेथी, तर झाकण ठेवायचं। तुम्ही बघू शकता इथं आपली भाजी तयार झालेली आहे। झटपट अशी छोले बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला ज़रूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईबर, शेअर ज़रूर करा। पुन्हा भेटूया अशा पुढच्याच रेसिपीमध्ये। टाटा, बाय बाय।